बाहेर गावाहून बरीच मंडळी आणि विशेष करून बोलू नका मायबाप हो बहिणी बोलू नका हो सोनचिडी सोन पहिला मत जर कधी असं करशात बहिणी सोन म्हणा धंदा बिनी बोनी बिनी वेळा विशेष आहे महाराज. कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला जाऊन बसत नाही, पण आमचे उद्याचे काल्याचे कीर्तनकार आमचे देवीदास बाबा इथं कीर्तनात येऊन हजेरी लावली बाबांनी. नाही तर बाकीना कीर्तनकार जरी जागरले चालणार कालाने कीर्तन राहिला ना मी थकलेलो आराम करायचा तंगडा तो किरणात पाठीला पडी घ्या झोपी राहतच. पण आमचे बाबा श्री इथं कीर्तनात येऊन हजेरी लावताय. धन्यता द्यावी तेवढी थोडी बाबाजी. थँक्स अँड धन्यवाद. साऊंड सिस्टीमचे मालक माझे गणूदादा साहेब. साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. अशा जीव कर नाही कितला सांगून काय सांगू अशा वर नाही. साऊंड सिस्टीम चांगले वाजवणारे म्हणणारे चांगले आहेत. आणि युट्यूब चॅनलचे 4 मालक ऋषी भैया आमचे यश भैया आमचे दोघं दादाश्री. नाम बता दो भैया आपका. विशाल भैया क्या बात है. आप वैभव दादा क्या बात है. नाव बारी आहेत हो. विशाल बाबा वैभव छान. ऋषी यश आखी लाईन लागली. वैभव विषय आटे विशाल विषय बटन एम म्हणे हो. आणि यश बी होई जायचे. चांगली गोष्ट आहे. सगळे जीवाभावाचे लोक आहेत. फक्त माझी एक विनंती असेल आता मधून इकडे कोणी ये जाय करू नका, कारण तुम्ही माझी खूप प्रेमाची लोक आहेत. पण कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनात कुणीही मध्ये बडबड करायचं नसतं. पहिलेच सांगितलेस कीर्तना नियम असा राहतोय. कीर्तनी बहीण ओ आका ओ सोनची मी तुले ज्या डबा माग घाला नाही सांगा त्या डबा उताना करायला काकू बोलले बहीण ओ बहीण ओ अक्का चालनी मायांच्या धंदा होते तिने असं झालं. बोने पायऱ्या तांबा बालदी नाही असणे. कोणी कोणाशी बोलू नका मायबाप. वातावरण चांगले. खरं तर पहिलं वर्ष वाटत नाही. पहिलं वर्ष असं वाटतंय जणू काय तुम्हाला 20 वर्षाचा अनुभव असेल. इतकं भारी वातावरण आहे. ऐकणारे श्रोते चांगले आहेत. आयोजक चांगले आहेत. मला तर माझे ते गणेश दादा साहेब का गणेश दादा देशमुख ना कदा आहेत. वा 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 क्या बात आहे. अजून एक दादा होते ते मला बोलत होते भाई कल्पेश दादा. काम करू कल्पेश भाई काही वा वा काय आनंद आहे. कार्यकर्ता बी चांगला आहे. तसं मी सर्व तरुणाडे सपोर्ट करा ना. खरं तर मला सांगायला आवडेल बाबाजी गुरुजी विषय असा असतो ना. आजचा तरुण सध्या तमाशाकडे जाणारा तरुण कीर्तनाकडे वळलाय. नुसतं कीर्तन ऐकत नाही तर कीर्तनाचं आयोजन करायला लागले. कीर्तनाचं आयोजन नाही सप्ताह उभा करायला. आणि सप्ताह बी असा छोटा मोठा नाही असं दाखायची बोई मागू 5-50 म्हातारा पटेल असं नाही. वजनात सप्ताह. इथलं वजन आहे ना हो दोतरवाला पेक्षा मला जीन्सवाला जास्त दिकी राहणार. वा खरं तर दादा तुम्ही कीर्तनाला आलात सांगायला मला आनंद वाटतो. जर मला तरुण भाऊ दिसले तरुण बहिणी दिसल्या ना तर मला सांगायला आवडतं धन्य माता पिता ताईची. ज्या मायबापांनी तुम्हाला लेकरांना जन्माला घातलं तुमच्या मनामध्ये येतंय की कीर्तनाला गेलं पाहिजे सप्ताह केला पाहिजे असं विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता. हो असो असा भर देत जाणार. असं वय ना म्हणजे आमले बी समाधान वाटत पटणं वय असले. तुम्ही ना असं वाजं म्हणजे आमले असं वाटणं बट मतदान म्हणा जे बोल की फॉर्म भर देत असा नंतर चांगलं तरी गाऊ पटत नाही तुम्ही आम्ही जाऊ. कारण लोकेच ना काम या समोर ना असा फॉर्म मान देत नंतर जाऊ दे रे आशिष येते तुम्ही नाहीत ना त्याच ना म्हणा. हा मग काय बांधा हरी विठ्ठल कोण तुकोबा आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबा आहे. ज्यांनी 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबा आहे. आणि ती तुकोबा या अभंगातून आपलं भगवंताच्या
साधलेला सांगताय. भगवंताची संवाद साधलेला सांगताय. इतर अभंगांमध्ये जरा मागणी ही वेगळी आहे, पण या अभंगामध्ये देवाची देवाकडे मागणी करताना तुकोबारायांनी जरा वेगळ्या पद्धतीत मागणी केलेली. कारण काय ना, आजचा 7वा दिवस आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून हरिपाठ केला असन, काकडा केला असन, कीर्तनाला येऊन बसला असाल, 6 कीर्तन 6 वेळा, 6 दिवस काकडा, 6 दिवस हरिपाठ केला असेल. कदाचित पारायण होतं का बाबा? नाही का? ठीक आहे, अजून सुरुवात आहे. 6 दिवस पर्यंत कंटिन्यू कीर्तन ऐकले तर मग आजचा दिवस तुमचा मागण्याचा अधिकार आहे देवाकडे. हो, बोलू नका ना, बडबड करायचंच नाही मायावर. कोणीच बोलू नका. आपला बोलेली आहे ना, कोणीतरी महत्व देवाला पाहिजे तर बोलेले अर्थशी. तुम्ही बिनकाम ना मारतोस, काय अर्थ आहे का? मला फुकट बोलायला आवडत नाही बाबा. कमीत कमी एक कान भेटा पाहिजे बोलायची. तुम्ही फुकट धमी राहणार. आपला बोलायला किंमत व्हायला पाहिजे. बरोबर आहे का? न बोलता करायचे काय करायचं. आजचा 7वा दिवस आहे. तुम्ही 6 दिवस कीर्तन ऐकली. आजच्या दिवशी तुमचा भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे. आणि उद्या तर तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. जो प्रसादाचा आनंद, जो काल्याचा आनंद स्वर्गात सुद्धा देवांना घेता येत नाही, तो आनंद तुम्ही उद्या इथं घेणार आहात. म्हणून हे दोघं कीर्तन महत्वाचे. हा, पण आज मागणी मागायची आहे. मागणी मागत असताना तुमचं देवाकडे तेवढा अधिकार असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? देवाकडे मागणी मागण्याचा अधिकार त्यांचा आहे जे पहिल्या दिवसापासून कीर्तन ऐकतात. तर आज 7व्या दिवशी मागण्याचा तुमचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल, बँकेत एक दादा गेला आणि बँकेत गेल्याच्या नंतर त्यानं स्लिप भरली आणि त्याने 2, 4, 5 लाख रुपये जे लिहायचे होते ते लिहिले आणि पैसे काढले. त्यानं हातात पैसे घेतले ना निघत होता. तोपर्यंत एक दादा सर टाइमपास म्हणून बसलेला होता. त्यानं बघितलं, अरे हे तर लय सोपं राव, नुसतं स्लिप भर देऊ, 4-5 लाख रुपये काढले ना निघी चाल ना भाऊ. मग आपण का बरं इथलं तकानं म्हणे, आपण मी स्लिप भर देऊ आणि घडी घडी 2 लाख 2 लाख भरापेक्षा 50-50 लाख रुपये भर देऊ. अहो भाऊ स्लिप लय ना, स्लिप मा याने 20 लाख रुपये भर दे ना, काउंटरवर टी दे ना. साहेब खिडकी मग साहेब ते रक्कम अहो भावने 30 लाख रुपये भर द्यायचे आणि इथली ती रक्कम आपला पण पडेल नाही. साहेब नुसता कागदे जांभले. आता साहेब असं 20 लाख रुपये भर राहिला म्हणजे श्रीमंत माणूस याला प्रश्न तरी कसा करा ना. 5-10 मिनिटं साहेब थकणार आणि मग साहेबांनी विचारलं, घाम फुटायला लागले म्हणे, का हो दादा तुम्ही 20 लाख रुपये भरून दिले, आता तर उपलब्ध नाही बँकेमध्ये, पण तुम्हाला 20 लाख रुपये देतो पक्का, पण तुम्हाला पैसे भरायला किती दिवस झाले किंवा किती महिने झाले किंवा किती वर्ष झाली. तो म्हणे महाराज ठेवा ना, काही संबंध नाही म्हणे आपला, मग मागा ना कस काय म्हणे, मी ठेल नाही. मग तू काढलं कस काय म्हणे, तो भाऊ ना त्याने स्लिप भरी, त्याने 4-5 लाख रुपये काढले ना. मला असं वाटलं काय वेगळे 4 आणि 5 करू, एककडे 20 लाख काढले, 400 महिना दगानाच काम नाही पण. अरे वेड्या, इथं त्याला पैसे भेटतात ज्याची ठेव असेल. बँकेमध्ये होता ठेवा,
सापडला. हो, ज्याचं ठेवलं असेल त्याला गावतंय, बरोबर आहे ना. बँकेत तो पैसे काढून ठेवू शकतो ज्यानं ठेवलेला असेल, अन्यथा कोणीही जाऊन स्लिप भरेल आणि पैसे काढेल असं जमत नाही. देवाच्याकडे जात असली आपल्याला अगोदर ठेवावी लागेल, नामचिंतन करावं लागेल, मग त्याच्याकडे मागण्याचा अधिकार आहे. आता इथं तुकोबारायांना मागण्याचा अधिकार आहे. तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरावा, पंढरपुराचा मार्ग धरला, अंतःकरणापासून देवाचं नामचिंतन चाललंय. पंढरपुरात प्रवेश केला, मंदिरात प्रवेश केला, आता गाभाऱ्यात आणि पुढे भगवंताच्या समोर उभे आहेत तुकोबाराय. भगवंताच्या समोर तुकोबाराय आहेत. प्रत्येक वेळेचं चित्र जरा वेगळं होतं, प्रत्येक वेळेस चित्र जरा वेगळं होतं. या वेळेचं जरा चित्र वेगळं दिसायला तुकोबारायांना. प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी असायची, जेव्हा तुकोबाराय भगवंताच्या समोर असायची तेव्हा भगवंताची मान खाली, आणि आता परिस्थिती अशी होती की तुकोबारायांच्याकडे भगवंत बघत होते. पहिला प्रश्न तुकोबारायांच्या मनात आला, देवा प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी असायची की तुझी मान खालती असायची, पण तुम्ही आल्याच्या नंतर आज माझ्या नजरेला नजर मिळवतोय, एवढी हिंमत तरी कशी झाली. देवाने हळूच क्वेश्चन केला, सांगितलं तुकोबाराय बघायचं कारण असं आहे, प्रत्येक भक्त येतो, दर्शन करून काहीतरी मागणी मागतो आणि तो चालला जातो. तुम्ही येतात, नामचिंतन करतात, दर्शन घेतात, काही न मागता चालले जातात. माझ्या पत्नीनं मला सांगितलं, स्वामी भगवान ऐका ना, तुम्ही प्रत्येकाला काही ना काही देतात येणाऱ्या भक्ताला, पण तुम्ही तुकोबारायला काही दिलंच नाही म्हणले. मी माझ्या पत्नीलाही सांगितलं, मी तुकोबारायांना भरपूर वेळेस इच्छा असते की तुकोबारायांनी मागावं, पण तुकोबाराय मागतच नाही. मग पत्नीनं सांगितलं, हो मागत नाही म्हणल्यावर काही द्यायचंच नाही का? मागत नाही म्हणून द्यायचंच नाही का? तुम्ही स्वतःहून विचारा ना तुकोबारायांना काय हवंय का म्हणून. माझ्या पत्नीनं मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय तुकोबाराय काय मागायचंय का? मला याच्यातून तुम्हाला एक पॉइंट नोट करून सांगावं वाटतं. जगना मालक त्याला बी माहिती होतं तुकोबाराय मागत नाही वो म्हणा पाहिजे, आणि तुकोबाराय मागणार बी नाही आहे माहिती होतं, तरी सुद्धा बायकोन सांग मनीषने ऐकणं पडणं कोणी गोष्ट कराय ना मी. जगना मालक सुद्धा बायकोनं सांगेल ऐकत भाऊ म्हणा कळत आहे रे आप्पा. पण त्या देवीचं काहीतरी कारण असायचं प्रत्येक या गोष्टींमागे. हो काहीतरी कारण असायचं, सांगणार मध्ये. हो तुकोबाराय म्हणता देवा तुझ्याकडे मागायचं म्हणल्यावर मागेल मी काय मागणार आहे, आणि तू देताना देशील तरी काय रे. काही भक्त येतात तुझ्याकडनं मागणी मागत असताना मागतात देवा मला मुक्ती दे. काय मागतात तुझ्याकडनं तुझे भक्त? मुक्ती मागून घेतात. मुक्ती बरं ती लगीन पंगत माने नाही बरं. तुझे भक्त तुझ्याकडनं मुक्ती मागून घेतात. बाबा अरे तू मला काय मुक्ती देणार आहे? तुका म्हणे मुक्ती परणी येल्या नवरी, तिला तर मी नवरी करून ठेवलं, तू देशील काय देणार? संवाद, वादात संवाद आहे, वादात संवाद आहे. आणि तुम्हाला सांगतो बरं का, इथं देणारा भगवंत आणि मागणारे तुकोबाराय आहेत. देणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा, मागणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा, बरोबर आहे की नाही? हो मागणाऱ्याने सुद्धा हुशारी मागायला पाहिजे, बरोबर आहे ना. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया माझ्या बहिणी आहेत. आज ना कीर्तनकार मनीषने तुमले अजिबात ऐकणार नाही बहिणी सोन. आज ना कीर्तनकार नाही तुम्हाला भाऊ ये तुम्हाला पोरगा आहे असं समजे ना ऐकण्याशी राग करा ना चालेल ना बहिणी सोन. आज ना तुम्हाला पोऱ्या बोल रहे ना, तुम्हाला भाऊ बोल रहे ना असं समजेश नाही. हा चालेल ना, राग नाही यावा ना. मग तुम्हाला सांगतो ऐका, मागणी मागत असताना एवढ्या हुशारीनं मागणी मागायची की देणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडावा देताना काय द्यावं म्हणून. नाही तर तुमची मागणी असते. तुम्ही जर देवना मंदिर माग्यात ना, देवबा जर देवीचं मंदिर असे ना, सप्तशिंगी माय दको माय पोऱ्यांना गेले 2 वर्ष घ्या तो मग सुन पाहिले काही नाही हो. आपण एक शब्द इथला आवड राहस ना, देवबा काहीतरी कुत्र मांजर दे रे बा. कुत्र मांजर अय रे कुत्र मांजर. मग देव तुम्हाला जाय केली, तुम्ही मागेल कुत्र मांजर म्हणे देवबा कुत्रच दे.
ते कुत्रपट गाव झोप ना का गाव मा बुकत फिरत पीस नाही तुम्ही कुत्रा मागेले देव काय करेल बरोबर आहे का नाही मागताना हुशारीनं मागावं जसं की उदाहरण म्हणून सांगेल आता 19 फरवरी येते राजे छत्रपती शिवराय जन्माला आले राजे आजचा तरुण सांगतो राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज आहे हो राजांना धर्माची गरज आहे खरी गोष्ट आहे धर्माला राजांची गरज आहे खरं आहे राजा पुन्हा जन्माला या गाडीवर तरुण भाऊ लिहितात लिहिलं पाहिजे पण माझा प्रश्न दादा राजांना पुन्हा जन्माला बोलवता पण राजांना बोलवण्याच्या अगोदर राजांना जन्माला घालणारी आपल्याला जिजाऊमा साहेबांची गरज आहे अगोदर जिजाऊमा साहेब जोपर्यंत जिजाऊमा साहेब जन्माला येत नाही तोपर्यंत राजे छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही तुम्ही म्हणसान महाराज असं काहून म्हणता तर माझा प्रश्न राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती मायावर राग धरू नका बरं राग नका कर जातो बहिणी तुम्हाला बरोबर बोल रहे ना तुम्हाला बरोबर पाम बोल रहे ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला घेऊन आला अरे जिजाऊमा साहेबांनी लेकराला दूध पाजत असताना आणि पहिली संस्कृती होती अशी संस्कृती होती की लेकराला पाजत असताना मायाडवा पदर लावायची मग लेकराला पाजायची काय संस्कृती होती कारण ती पदराची ताकदच वेगळी आहे महाराज आता सध्या पदर राहिलाच नाही आणि जोपर्यंत पदर आहे तोपर्यंत लेकराला माय कळेल अन्यथा मायचं प्रेम संपून गेलेलं असेल जर कडाकाची थंडी आहे मायकडे पदर लेकराला पदरात गुंडाळते महाराज ती माय बरोबर आहे ना हो आता गाव फिरते बिचारा ती लेखत आहे पदर पादर काय संबंध राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदरा घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला ठेवणार सांगतो तुम्हाला माय बापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरं चांगले घडतात मला बोलायला आवडेल आणि मागणी सुद्धा मागायचं तर चांगल्या पद्धतीनं मागायचं भगवंत तसं दिल्याशिवाय राहत नाही उदाहरण म्हणून सांगतो कोणी यवनानं गाय कापली रक्ताच्या थारोड्यात मंदिरात गाय कापलेली मंदिरात गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले तर पायही तोडले आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले गाय कापलेली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आणि आई भवानीला सांगत होता अगे जगदंबे अगे भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले मूर्तीचे हातही तोडले तर पायही तोडले गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता एका दासीनं बघितलं चित्र वातावरण बघून जिजाऊमा साहेबांकडे जावं आणि जिजाऊमा साहेबांना सांगितलं मा साहेब कोणी यवनानं काय कापली मंदिरात रक्ताच्या थारोड्यात नाचला दुश्मन आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले आणि आई भवानीला सांगत होता कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्मृतीला जिजाऊमा साहेबांना क्रोध भरले नजरेनं घराच्या बाहेर निघावं रागारागात मंदिरात गेले मंदिरात गेल्याच्या नंतर ते वातावरण बघितलं कोणी यवनानं गाय कापलेले रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले ते वातावरण बघितलं आणि जिजाऊमा साहेबांनी आवाज दिला त्याचा आवाज थोडा कम करा जिजाऊमा साहेबांनी वातावरण बघितल्याच्या नंतर देवीला आवाज दिला गे जगदंबे अगे भवानी हे आई अगं दार उघड बाया दार उघड आई दार उघड बाया दार उघड आई दार उघड आई दार उघड बाया
एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. असा आपला मायक का देव बाप पुत्र मांद्र भाऊ दे रे. मागणी मागत असताना हुशारीनं मागावी. इथं जिजाऊबा साहेबांची मागणी आहे, आई एकच पुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या देवीनं जिजाऊबा साहेबांची हाक ऐकली.